एक महत्त्वाची घडामोड आहे। निवडणुका आल्यावर किंवा पद हवं असेल तर तटकरेंना भय्यू महाराज आठवायचे असं महेंद्र दळवींनी म्हटलंय। भय्यू महाराजांच्या माध्यमातून तटकरेंनी अनेक अघोरी प्रकार केल्याचंही दळवींनी म्हटलंय। आणि अशा माणसाला या पदापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी तोही प्रयोग केला की परिस्थितीच्या माध्यमातून अघोरी विद्या करून पालकमंत्री वेगळे बनण्याचा असं त्यांनी भाषण केलं। पण तटकरे समाजात देखील कॅसेट मांडण्यात की आज भैरवजी महाराज भैरवजी महाराज या दुनियेमध्ये नाही आहे, पण काही काळ मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं। त्या काळामध्ये खरं तर तो प्रयोग मी अतिशय जवळून बघितला आहे। कारण कुठली निवडणूक आली की एखादं पद आपल्याला पाहिजे असेल किंवा काही बदल करायचा असेल, मग त्यांना अशा महाराजांची आठवण येते। आणि भैरवजी महाराजांच्या माध्यमातून अनेक त्यांनी अशा अघोरी विद्येचे प्रकार केले। याच्या अनेक व्हायरल कॅसेट देखील माझ्याकडे आहे, तुम्ही चिंता करू नका। येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने तटकरेचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचं निश्चित काम करणार। कारण बरेचसे हा आपल्यापर्यंत एक सर्वसामान्य माणूस आहे आणि अशा माणसाची अशा पद्धतीने बदनामी करणं एका तटकरे साहेबाला, एका वरिष्ठ नेत्याला अजिबात शोभनीय नाही आहे। असं आहे की त्यांनी त्यांच्या प्रवक्त्याद्वारे आमच्या सन्माननीय मंत्री भरत शेठच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल केला। खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भरत शेठ सकाळी उठले की जनसामान्यांमध्ये आहे त्या परिस्थितीवर जातात। तो फोटो व्हायरल करणं उचित नाही आहे, त्यांच्या प्रवक्त्याने केला। आणि म्हणून आम्ही सांगितलं की भैरवजी महाराज आज नाही आहेत, पण खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादी असताना त्यांचे अनेक अघोरी प्रकार मी बघितलेले आहेत। परत जर अशा पद्धतीची त्यांनी सुरुवात केली तर उत्तराला प्रत्युत्तर आम्ही 100% देऊ। त्याची तारीख वेळ आपल्याला निश्चित सांगितली जाईल।